गुड मॉर्निंग मित्रांनो, जय शिवराय. आणि पिकअप 1934च्या केरळ सिरीज मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. तर आपल्या बरोबर आहेत अनिल मामा, जे आपल्याला लास्टच्या पार्ट मध्ये तुम्हाला बघायला भेटला असेल की जे आपल्याला MH14 ची गाडी दिसली होती, तर ती मामांचीच होती आणि मामा पण आपल्या बरोबरच होते. तर काल गाडी खायला झाल्यात आणि आपण आज सकाळ सकाळी फ्रेश ब्लॉग मध्ये त्यांचं स्वागत करतोय. तर आपली गाडी खाली करून आपण काल रात्री पार्किंगला थांबलो होतो आणि आता आपण केरळामध्ये फिरतोय. म्हणजेच आता कोचीनच्या जवळ आहे, एर्नाकुलमच्या जवळ. तर इथं ट्रान्सपोर्टचं ऑफिस आहे जिथं महाराष्ट्रातलं बुकिंग वगैरे भेटतं. तर निघालोय तिकडे. खूप छान असं तुमचं प्रेम भेटतंय भरभरून असं आपल्या ब्लॉग्स वरती. तर असंच कंटिन्यू राहू द्या आणि हा ब्लॉग सुद्धा खूप इंटरेस्टेड होणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला मित्रांनो, आजचा ब्लॉग सुरू करूया. मामांच्या पण थोडक्यात ट्रिपचा आढावा घेऊ. मामा कुठं भरली गाडी? गाडी भोसरीला भरली. भोसरीला. हा, काय माल होता? माल काय कंपनीचा होता. बर, किती होता? 1.5 टन. काय भाडं लागलं? 28,000. हा, 28,000. 28,000 परवडतंय का? काय करणार चालले नसतं, काय करणार त्याच्यावर बघा, मामांची 2 टन पिकअप आहे आणि 28,000 रुपये पुण्यावरतून कोचीनचं भाडं लागलंय. कसं वाटतंय कोचीन? मामा खुश नाही. मामांची अपेक्षा मोठी आहे वयामानानुसार. मामा आता बोनस आयुष्यात आहे. बोनस बोनस आयुष्य लागते. गोल्डन टाइम मामा घरी बेत घालवायला कसं काय? नाही अजून करायचं आपलं हात पाहायच्यावर तर काय करायचं. हातपाय चालते तोपर्यंत चालायचं. बघा मित्रांनो, म्हाताऱ्या माणसाकडून काहीतरी आदर्श घ्या. जे समोर ग्रीन कलरचं दिसत आहे, हा ट्रान्सपोर्ट एरिया आहे. तिथं ट्रान्सपोर्टचे ऑफिस आहेत आणि हे आपले महाराष्ट्रातले सगळे फ्रेंड सर्कल आहेत. दादा, तुमचं नाव काय? उमेश भाऊ. कुठले? आपलं सातारा. अतुल रासकर. दादांनी आपल्याला कालच ओळखलं होतं. हे आपले मामा तेव्हा आपली सध्या ध्यानाला बसलेत, ध्यानस्थ झाले. ध्यानस्थ झालेत. तर सिटी बसचा प्रवास करून आपण आता मरीन ड्राईव्हला पोहोचलोय. तर या अशा प्रकारच्या बस असतात इकडे. फक्त 20 रुपये तिकीट होतं. तर मार्केट मधून आपण पुढे आलोय आणि समोरच बघू शकताय मित्रांनो, आपण मरीन ड्राईव्हला पोहोचलोय आणि फेरीज बघू शकताय. छोट्या छोट्या फेरीज आहेत आणि खूप मोठं असं एक जहाज पण आहे, ते बघू शकताय. त्याची छोटी फेरी आणि हा खूप छान असा मरीन ड्राईव्हचा व्ह्यू. तर आतमध्ये ही लाईन आहे जिथं 6 रुपयाचं तिकीट भेटतं आणि पर पर्सन 3 तिकीट. तर हा आहे जेटी टूर्स. करायचे असतील तर ह्या जेट्स आहेत, म्हणजे बोट्स आहेत. आणि समोरच खूप मोठं असं जहाज पण बघायला भेटेल. तर चला मित्रांनो, आपलं तिकीट घेऊन आपण जेटीवरती जाऊया. 3 जणांचं तिकीट मित्रांनो, फक्त 18 रुपये. जेटीचा प्रवास 10 ते 15 मिनिटं. जेटी टूर सुरू झालेला आहे आपला. आणि फक्त 6 रुपयात प्रवास जेट्टीचा.
कंप्लीट होते आणि आता आपण कोचिन फोर्टला उतरतोय. तर खूप मस्त असा फेरी एक्सपिरियन्स होता. तर पोहोचलोय फोर्टवरती आणि आता उतरूया. आपली राईड इथं संपणार आहे. ही होती आपली फेरी. कसा वाटतोय व्ह्यू? मग मासे पकडायचं नीट आहे ना हे? हा. आणि हा म्हणजे हे त्यासाठी बांधलंय, जुनं कल्चर असेल ना हे काहीतरी. तर तुम्हाला आता ह्या नेट बद्दल थोडक्यात माहिती भेटली असेल. मस्त अशा रश्श्या बांधलेल्या आहेत आणि ते दोन स्टँड आहेत, त्याच्याबरोबर हे नेट आहे. असं काहीसं ते आहे. तर मरीन ड्राईव्ह फिरतोय मित्रांनो आपण आणि बघू शकताय मस्त अशा बोटी, छोट्या छोट्या होड्या. लंगर लंगर लंगर. तर कसा वाटतोय व्ह्यू आणि हे नेट?
तर मित्रांनो फायनली भरपूर असे एन्जॉयमेंट नंतर आम्ही आलेलो आहे जेवायला प्युअर व्हेज अनिल भाऊंबरोबर. आजची कोचिंगची ट्रिप कशी वाटली ते मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा. आणि भेटूया इथून आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये, जो असेल आपला कोचिंगमधून कोणतं बुकिंग भेटतं आहे ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. तर खूप छान अशी आपली कोचिंगची ट्रिप झाली. आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा. आणि चला मित्रांनो, आजचा ब्लॉग इथंच थांबूया. भेटूया. गुड नाईट आणि जय शिवराय.